अध्याय 11. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. जोगाईचे आंबे नामक मोगलाईत क्षेत्र एक, डोंगर सुंदर खडक शोभिवंत दिसत असे. जोगाई देवी जगदंबा, आदि माया विश्वकदंबा, परमेश्वरी निरालंबा, आंबे ग्रामी विलसत असे. आंबेचे वसतिस्थान ग्राम आंबे नाम म्हणून, सहस्रावधी लोक येऊन दर्शनासी घेती ते. ऐसा सुस्थान डोंगरात स्वामी महाराज विचरत. गोरक्षकाचे मुलात बाललीला खेळती. त्या गोरक्षकाची एक मुलगी सौंदर्यशील निरोगी, 5 वर्षाची अनुरागी, गोष्टी सांगे यती सवे. यतिरायास नित्यनेमे, भाकर देतेसी ती सप्रेमे. टाकुनिया इतर कामे, चरणे लीन होत असे. एके दिवशी तिची माता विचार करती सहभरता. आपली कन्या रूप सौंदर्यता युक्त असे मनोहर. आपले गृहासमोर श्रीमंत असे सावकार. उद्यान गृह माड्या मंदिर भृंत्या समवेत नांदत असे. त्यासी नसे पुत्रसंतान, तदर्थ करावे एक साधन. कन्येसी वस्त्रालंकार घालून मुलगा म्हणून देईजे. गुप्तन सांगावे कवणासी सौख्य होईल आपणासी. हा विचार पूर्ण मानसी गुराख्यांनी केला हो. करविला पुरुष वेश धारण, वस्त्रालंकार भूषणे लेवून. करविले अश्वारोहण, सेवक जन समवेत. वाजत गाजत उत्साही, सावकाराचे आले गृही. पुत्रावरुनी उतारा लवलाही, ओवाळूनी टाकिती. सावकारासी दंडवत, गुराखी घालिती विनययुक्त. आपणा प्रित्यर्थ आजपर्यंत पुत्र शोधात होतो जी. अकस्मात सुदैवे करून हे सर्वोत्कृष्ट पुत्ररत्न ईश्वर प्रेरणार्थ प्रयत्न प्राप्त काळी लाभले. हा पुत्र परम सुंदर केला आपुल्या चरणी सादर. आपणासी प्रसन्न परमेश्वर निश्चयात्मक झाला. ऐकुनी या शुभवचनास सावकार कळवी पत्नीस. आप्त सखे सोयरास परमानंद वाटला. बालास निजकावरी बैसवून सावकारी दिधले आलिंगन. मिष्ट पदार्थ मुखी घालून करी चुंबन मुहुर्मुहू. मग सावकारे धरुनी करी स्थापिले पुत्रास गादीवरी. गीतवाद्य नाना कुसरी नृत्यादिक मनोहर. नंतर उत्तम भोजन झाले. तांबूल दक्षिणा दान दिधले. उभयतांस कृतकृत्य वाटले पुत्ररत्न पाहुणे. शुक्ल पक्षीच्या चंद्रकला जैसा पावती वृद्धीला. दिने दिने पत्र पुष्प सकळा तरु वाढती जैसे की. विपुल वर्षता पर्जन्य वर्धती 18 धान्य. दिवसेंदिवस पुत्र सामान्य वर्धमान झाला. काही दिवसानंतर पत्नीसह सावकार तनयाचा विवाह विचार करू अवश्य म्हणती ते. मग सावकारे मंडळ प्रेशिले वधू शोधना तात्काळ. गंगाखेडाकडे ते उतावेळ गेले. वस्त्र अलंकारासहित सर्व प्रकारे अनुकूल पाहिले योग्य सुस्थळ. कन्या चतुर विवेक कुशल, रूढांगी चपल विराजे. उत्तम मार्गशीर्ष मासी, शुक्ल पक्षीय दशमीसी. गुरुवार तिथी निशयासी करुनी आले मंडळ. सावकारासी वृत्तशुभ, निवेदिले वस्तुलाभ. उत्तम असे साहित्य प्रारंभ, अविलंब कराहो. वस्त्रे अलंकार उत्तम, अमूल्य रत्न जडित हेम. गजाश्वरथादी उत्तम, शिबिका अंबार्यादी वाहने. विविध पूर्ण अन्न सामग्री सिद्ध करुनी सत्वरी. निघाले जावया कन्यानगरी एक सहस्र वराडी. भव्य मंदिरी रमणीय शाखा, व्यायांसी दिधला जानिवसा. आदरे मान योग्यसा, जलान्न पदार्थ पुरित. देव प्रतिष्ठा भोजन, झाले सीमांतवर पूजन. वाग् निश्चय यथा विधान, होता जन आनंदले. वधूकडील चतुर स्त्रिया हळदी लाविती वराचे पाया. सूक्ष्म दृष्टीने पाहती तया, म्हणती वाया सगळे हे. सती पुरुषाचे अवय, स्त्रीचेची असे लक्षण वैभव. कुजबुजती यौवन नव, स्पष्ट अवयव स्त्रियेचे. एकाएकी गलबला, आहाकार स्त्रियात माजला. सावकारासी वृत्तांत कळला, फुटले प्रारब्ध म्हणे तो. फारची अपमानकारक, अत्यंत खेदजनक.
उभय पक्षांसी झाला शोक, म्हणती धिक्कार आम्हासी. अपकीर्ती पसरली उदंड, हे काय कपटे कुभांड. आता लोकात काळे तोंड, दावावेकी मरावे. सावकार आणि पत्नी दुःखे हंबरडा फोडूनी, घेत कपाळ बडवणी होती फारची विव्हळ. हे मूळचे काय कपट, शोधिले नसे आम्ही नीट. विपरीत प्रारब्ध खटपट, वृथा वाचणे कायसे. धन कीर्तीस मिळविले, आजपर्यंत व्यवहारिले. ते सकळ धुळीस माखिले, गेले बुडाले पाण्यात. कोणासीही न पुसता, बोलता न विचारिता. व्रण निघाले दुस्सह चिंता, युक्त झाले स्वनगरी. गेले आपापले सदनी, चिंता नदीत निमग्न होनी. सावकारे भूपतीचे कानी, गातले वृत्त सर्वही. राजाज्ञे त्या मुलासी, संगे देऊनी मारे कर्यासी. धाडिले विजन अरण्यासी, शिरच्छेद करावया. कपटी गोरक्षकाचे घर, लुटून करावे देशपार. भूपती विद्यमान कारभार, आज्ञानुसार होतसे. त्या डोंगरात मारेकरी, वधावया नेती सुंदरी. तवती म्हणे एका घटिकाभरी, नका मारू मज लागी. या डोंगरात संन्यासी बुवा, मज आजोबा समान बरवा. तयाचे चरण वंदुनी निरोप घ्यावा, ऐसा हेतू मानसी. मारेकऱ्यास उपजली दया, चला म्हणती पाहू तया. मग बालकास वधूया, होई नाका विलंब. आम्रवृक्षातळी सिद्धासन, स्वामी समर्थ विराजमान. तेथे उदक झरा लहान, मंद मंद वाहत असे. असो ते गोरक्षबाल, मृत्यूभये उतरले मुख कमल. आधीच तनू सुंदर कोमल, चिंता विवल अंतरी. जगत पितामह स्वामी पायी, लोटांगणे ठेविली डोई. म्हणे माय बाप तुम्ही अक्षयी, म्हणून आलो शरणागत. मग साध्यंत सविस्तर, वृत्त निवेदिले भयंकर. शरणागतासी अभेर, गुरु माऊली न व्हावा. भक्तवत्सल स्वामी वरद, सांभाळावे निज ब्रीद. क्षणात माझा शिरच्छेद, आजोबा होत पहा हो. स्वामी म्हणती होय सावध, ब्रह्मादिकांचा करू निरोध. अशक्य होय तुझा वध, भीती मानसी न धरावी. योगीराज मनिद्रयती, मारेकऱ्यांस सांगती. सावकार ग्रामाधिपती, येथे शीघ्र आणावे. सवेची गेले नगरात, सांगती सकल वृत्तांत. ईश्वर कोपलिया त्वरित, होय प्रलय सगळ्यांचा. सर्वत्र मंडळीसह सावकार, धावत आला सत्वर. श्री स्वामी मूर्ती उग्रावतार, देखुनी थरथर कापत असे. स्वामी म्हणती सकळी का मुलगा, मुलगी पहा निका. परीक्षा करा अवलोका, या बालका दुष्ट हो. मग सगळे अवलोकिती, पुरुषावयव प्रजापती. भयभीत होऊन म्हणती, विलक्षण आश्चर्य हे. पुरुषावयव पुल्लिंग, रूढ पुरुषत्व यथा सांग. विलोकुनी झाले दंग, म्हणती श्रीरंग पावला. स्वामी समर्थ गुरुचरणी, लुळती अवघे लोटांगणी. धन्य धन्य अगाध करणी, ब्रह्मादिका अगम्य. जन्माची कन्या सावयवी, ब्रह्मदेवे निर्मिली भरवी. कपटे पुरुष म्हणता लाजवी, मरणतुल्य विवाही. जन्म स्त्रीचा पुरुष करणे, हे देवादिका न होणे. अथवा पुरुषाची स्त्री बनविणे, हेही सोपे नव्हेची. जेन करवे देवासुरा, ते अगटित कृत्य दातारा. स्वामी राया दयासागरा, केले तुवा अपूर्व. सावकार विनवी कर जोडून, आम्ही अल्पमती अज्ञान. नेणू स्वामी चरित्र गहन, वदांते करून योगिया. धन्य धन्य भाग्य सुदीन, झाले समर्थ शरण दर्शन. क्षमा असावी म्हणून, साष्टांगी नमने पूजिती. समर्थ आज्ञापेती सकळा, पहा आमुच्या प्रिय बाळा. पुरुषत्वाची पूर्ण कळा, अबला प्रबला साधीजे. ब्रह्मांडा माझी मावेना, आनंद दाटला ऐसा जना. ब्राह्मण भोजन समाराधना, केले पूजन अत्यांदरे. श्री गुरु स्वामी पूर्ण वरद, आशीर्वचन पुत्र प्रसाद. घेऊनी निघाले महदानंद, युक्त निरोप सद्गुरूचा. सावकारे घरी येऊन, व्यायांसी केले पत्रलेखन. मार्गशीर्ष वद्य दशमी दिन, विवाह निश्चय झालासे. येताची पत्रोत्तर, सिद्ध सामग्री अलंकार. घेऊनी निघाला सावकार, एक सहस्र वराडी. जानवसा पहिले स्थानी, व्यायाने दिधला आदरे करुनी. भोजन समारंभ होनी, सीमांत पूजन झाले. वाग्व निश्चय हरिद्रा प्रसंग, पुरव्रत घडला सांग. त्याच स्त्रिया वराचे पुरुषांग, पाहुणी दंग झाल्या. हे काय वर्तले नवल, स्त्री अवयव नष्टले समूळ. वर श्रेष्ठ पुरुषत्व प्रबळ, पुरुषावयव स्पष्ट हे. शुभम भवतु सावधान, मंगलाष्टके विप्रवचन. भेरी मृदंग नृत्य गान, मारिती तान गायक.
आशीर्वाद मंगलाक्षतम वर्षिता वधुरां वरी तत्वता आनंदमय चित्ता सुप्रसन्नता सर्वांसी. वऱ्हाड आले स्वनगरी आनंद वर्तला धनिक द्वारी. तात्काळ गेले सकल डोंगरी स्वामीरायांच्या दर्शना. नाना पदार्थ फलांसी अर्पिती स्वामी समर्थांसी. स्वामी वदती बाळासी कुटुंबसह क्षेम असो. 2 पुत्र झाल्यावरी भेटीस यावे प्रज्ञापुरी. गुप्त गोष्ट ही प्रगट न करी शास्त्राचार्य वर्तावे. श्री स्वामी समर्थ ऐसे बोलिले तात्काळ अंतर्धान पावले. सर्वांसी आश्चर्य वाटले पुरुषोत्तम म्हणती हे. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति 11मोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.